नवी मुंबईच्या ऐरोली विधानसभेतील मराठा समाजाचे प्रभावी नेते आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। त्यांच्यासह शेकडो समर्थकांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। या प्रवेशामुळे नवी मुंबईतील शिवसेनेची राजकीय ताकद लक्षणीय वाढली आहे। त्यांचा मेळावा होता आणि त्यामध्ये महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्याच्या शेकडो कार्यकर्त्यांसह। त्यामुळे शिवसेना नव्या मुंबईमध्ये मजबूतीने काम करते, आणखी मजबूत होऊन या ठिकाणी शिवसेनेला आणखी मजबूती येईल आणि या नव्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होईल। आणि मला वाटतं बाकी विषय तर मी सगळे घेतलेले आहेत, त्यामुळे जास्ती आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे। मी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। नक्कीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आज खरी गरज होती आणि म्हणूनच येणाऱ्या पुढच्या महानगरपालिकेमध्ये माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला होता आणि आता त्यांना न्याय द्यायची वेळ आलेली आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांसाठी घेतलेला निर्णय आहे। आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये माझ्या जवळच्या काही सहकाऱ्यांना या महानगरपालिकेचे सदस्य म्हणून पाठवायला मला नक्की आवडेल। नक्कीच समाजाचं काम करताना कुठेही स्वार्थ न बघता कायम समाजाचं काम बघितलेलं आहे, त्यामुळं समाज नेहमीच माझ्या पाठीशी राहिलेला आहे आणि मी आज जो काय आहे तो समाजामुळे आहे। म्हणून मराठा समाज हा नेहमी नवी मुंबईतला मराठा समाज माझ्या सोबत आहे, याची आज आपण सर्वांनी खात्री पाहिली। नक्कीच मी आपल्या भाषणात पण सांगितलं की साहेब, तुम्ही जशा भूमिपुत्रांसाठी ही घरं कायम करण्याचा प्रयत्न केला, तसंच आमच्या माथाडी कामगारांची घरं आपण या ठिकाणी कायमस्वरूपी करावी आणि त्यासाठी खरा हा लढा असेल माझा तो नक्की त्याच्यासाठी असेल, कारण त्या माथाडी कामगारांच्या कुटुंबातून मी येतोय आणि नक्कीच हा न्याय देण्याचं काम मी या ठिकाणी करेन। पालिकेच्या निवडणुकीमध्ये या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिवसेना महायुतीचा भगवा ध्वज नक्की फडकवणार। कुठल्याही घराणेशाहीचा ध्वज फडकवण्यापेक्षा महायुतीचा भगवा ध्वज या ठिकाणी आम्ही नक्कीच या जनतेनं मला खरं प्रेम दिलंय। मी फेस आणण्यापेक्षा जनतेनं आता ठरवलेलं आहे की ही घराणेशाहीची 10 तोंड आता थांबवायची आहेत आणि हा घराणेशाहीचा रावण आता एकदाच संपून टाकायचा आहे, असं या महानगरपालिकेमध्ये आम्ही सिद्ध करून दाखवू। तर अंकुश कदम यांचे मराठा समाजातील मजबूत नेतृत्व आणि स्थानिक पातळीवरील त्यांचा प्रभाव यामुळे शिवसेनेला कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा परिसरात मोठा आधार मिळाला आहे। मात्र ही बाब भाजपचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते। कारण लोकनेते नाईक यांचा नवी मुंबईत दबदबा असला तरी कदम यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढल्याने महापालिका निवडणुकीत भाजप समोर आव्हान निर्माण होऊ शकते। या राजकीय घडामोडींमुळे नवी मुंबईतील राजकारणात नवे समीकरण उदयास येण्याची शक्यतेची चर्चा आहे। व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।